मी डॉक्टर लालासाहेब रावसाहेब तांबडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र सोलापूर. कृषी विज्ञान केंद्र सोलापूरने तुरीचं क्षेत्र सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्त असल्यामुळं आद्यरेखा प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तूर उत्पादनाचं पंचसूत्री हे मागच्या जवळपास 18 ते 20 वर्षापासून शिकवत आहे. आणि आता आपण जो आहे ते कृषी विज्ञान केंद्र सोलापूरच्या बीजोत्पादनचा जो प्लॉट आहे तुरीचा BDN 711, तर BDN 711 आम्ही हे गेल्या वर्षीपर्यंत शेतकऱ्यांना दिलेली तूर आहे. त्याच्यानंतर आम्ही आता आपण ज्या प्लॉटवर आहोत तो BDN 716 जातीचा प्लॉट आहे. BDN 716 जातीची वैशिष्ट्य अशी आहे की या जातीला जे फांद्याची संख्या आहे ती जवळपास 5 ते 6 फांद्या मोठ्या प्रमाणात याला लागतात. दुसरी गोष्ट, ज्या शेंगा आपण पाहतोय तुरीच्या त्या 4 दाण्याच्या शेंगा ह्या वाणाला लागतात. दुसरी गोष्ट, हा जो वाण आहे तो आपण जर त्याला फुलोऱ्याच्या अवस्थेत आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत, म्हणजे सध्या जी अवस्था आहे ह्या अवस्थेत जर पाणी आपण दिलं तर याची उत्पादकता 1.5 पटीनं वाढू शकते. मराठवाडा कृषी विद्यापीठचा हा वाण आहे. बदनापूर येथील संशोधन केंद्रावरून विकसित झालेला हा वाण आहे. आणि मागच्या 2 ते 3 वर्षापूर्वी हा वाण शिफारस केलेला आहे. तर हा वाण जो आहे तो शेतकऱ्यासाठी उत्तम आहे. एका झाडावर आपण जर शेंगाची संख्या बघितली तर आपल्याकडे आता 1800 ते 2100 शेंगा या झाडावर एका झाडावर आपल्याला दिसत आहेत. दुसरी गोष्ट, हा जो वाण आहे तो वांज आणि मर रोगासाठी प्रतिकारक आहे. म्हणजे वांज आणि मर हा जो रोग आहे तो ह्याच्यावर येणार नाही. आणि ह्या वाण जो आहे तो याची उत्पादकता जर आपण पाहायला म्हटलं तर आपण प्रति हेक्टरी साधारणतः 25 ते 30 क्विंटल उत्पादकता याची येऊ शकते. आमच्याकडे काही शेतकरी असे आहेत की ज्यांनी या वाणाची उत्पादकता जवळपास 40-45 क्विंटलच्या पुढं, एक तर शेतकरी असा आहे की 50 क्विंटल इतकी उत्पादकता याची त्यांनी घेतलेली आहे. तर हा वाण अतिशय उत्तम आहे आणि शेतकऱ्यांना अतिशय प्रभावीरित्या चांगलं उत्पादन देऊ शकतो. म्हणून कृषी विज्ञान केंद्राने आपल्या कृषी विज्ञान केंद्र सोलापूरच्या हिरज येथील प्रक्षेत्रावर हा वाण आता जे चालू वर्ष आहे आपलं 2018-19 या वर्षी तो घेतलेला आहे. आणि हा वाण शेतकऱ्यासाठी फार उपयुक्त ठरू शकतो, कारण आपण पाहतोय की याचा परफॉर्मन्स जो आहे तो जे स्थानिक वाण आहेत त्याच्यापेक्षा फार जास्त आहे. आपण बघतोय की याची जी काही फांद्याची संख्या आहे ती फांद्या संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. खोड जर पाहिलं आपण याचं तर खोड खूप मोठ्या प्रमाणावर दिसतंय. आणि ह्या ज्या फांद्या पूर्ण वाढलेल्या आहेत या प्रत्येक फांदीवर मोठ्या प्रमाणावर शेंगा लागल्या आहेत. आणि हा वाण पूर्ण ज्याची जी लागवड आपण बघतो तर साधारणतः 5 बाय 1.5 किंवा 5 बाय 2 फुटावर याची लागवड करायची. साधारणतः 4.5 ते 5,000 झाडं याच्यावर बसतात. म्हणजेच पट्टा पद्धतीनं लागवड ह्या वाणाची करायची, यातलं मुख्य सूत्र असं आहे. आणि BDN 716 हा जो वाण आहे. नंतर याचं जे खत व्यवस्थापन आहे, साधारणतः एकरी 1 पोतं DAP आपण लागवडीच्या वेळेस द्यायचं. त्याच्यानंतर 19-19 ह्या खताची ठिबकद्वारे आपण सुरुवातीला वाढीच्या अवस्थेमुळे 2 महिने हे द्यायचं. त्यानंतर 12-61 हे खत ड्रीपमधून सोडायचं. आणि आता ज्यावेळेस शेंगा मोठ्या व्हायला लागल्यात, पक्व व्हायला लागल्यात, त्यावेळेस 0050 हे खत किंवा 13-045 हे खत आपण जर सोडलं तर ह्या ज्या काही शेंगा आहेत त्याच्यामध्ये दाणे भरण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसतं. आणि मोठ्या प्रमाणावर दाणे याच्यावर चांगले भरतात आणि शेंगाची उत्पादकता वाढू शकते. आपण पाहतोय की एका झाडावर साधारणतः 2000 ते 2200 शेंगा आपल्याला ह्याच्यावर दिसत आहेत. म्हणून मला शेतकरी बांधवांना सांगायचं की हा BDN 716 वाण जो आहे तो शेतकऱ्यासाठी अतिशय प्रभावी आणि जास्त उत्पादन देणारा तुरीचा वाण आहे. आणि कृषी विज्ञान केंद्राकडे याचं बियाणं येत्या वर्षी भरपूर प्रमाणात उपलब्ध राहील. चांगली व्हरायटी. एक 2 दिवसात बोलणं करून घेऊ. काय करायचं? बनवायला बी काय लई
दुसरे बोर्ड आहेत साईडला जास्त असणार